तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना लाडक्या बहिणींना आता वेगवेगळे नवीन प्रॉब्लेम जे आहे ते आता क्रिएट व्हायला सुरुवात झालेली आहे। एक नवीन प्रॉब्लेम बघा, या ठिकाणी भरपूर लाडक्या बहिणींच्या कमेंट येत होत्या, त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे। बघा, जेव्हा आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी पेज ओपन करतो, पेज ओपन केल्यानंतर आपण लाभार्थी आधार क्रमांक या ठिकाणी टाकतो, कॅप्चा कोड टाकतो या ठिकाणी आणि सहमती देऊन ओटीपी पाठवा या बटनवर क्लिक करतो। आता ओटीपी पाठवा या बटनवर क्लिक केल्यानंतर लाभार्थी बहिणीच्या आधार कार्डवर लाभार्थी बहिणीच्या आधार क्रमांकावर ओटीपी जायला पाहिजे आणि पुढची प्रोसेस या ठिकाणी यायला पाहिजे, ज्या बहिणीची केवायसी पूर्ण झालेली नाही। पण काय येत आहे, नवीनच प्रॉब्लेम या ठिकाणी क्रिएट झालेला आहे की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही। योजनेच्या पात्र यादीमध्ये हा आधार क्रमांक समाविष्ट नाही, अशा प्रकारचा एरर त्या बहिणीला येत आहे। त्यामुळे त्या बहिणीला टेन्शन आलेलं आहे की आपला अर्ज रद्द झालेला आहे का, आपला अर्ज अपात्र झालेला आहे का, नेमकं काय झालेलं आहे। कारण त्या बहिणीला बघा, सप्टेंबर महिन्याचे पैसे आलेले आहे, सप्टेंबर महिन्याचे पैसे आता त्यांना रिसेंटली आलेले आहे दिवाळीच्या आधी। पण आता अचानक अर्ज रद्द कसं झाला, म्हणजे नेमकी ही प्रॉब्लेम काय आहे याबद्दल बघा तुमचं टेन्शन मी थोडं कमी करणार आहे आणि जो काही तुमचा मुद्दा आहे तो या ठिकाणी क्लिअर करणार आहे। आणि अर्ज रद्द झाला असेल का किंवा नसेल झाला ते सुद्धा या ठिकाणी आपण क्लिअर करू। पण बघा, सर्वात आधी समजून घ्या, एका लाभार्थी बहिणीचा अर्ज मी तुम्हाला चेक करून दाखवतो, ज्या बहिणींचे जून जुलै ऑगस्ट पासून पैसे आलेले नाही, सप्टेंबर महिन्याचे सुद्धा पैसे आलेले नाही। बघा, अर्ज चेक करून दाखवतो या ठिकाणी। बघा, मी ऑलरेडी जे आहे ते आयडी लॉग इन केलेली आहे। या ठिकाणी बघा, केलेल्या अर्जावर क्लिक करतो, केलेल्या अर्जाने या ठिकाणी बघा 3 अर्ज मी भरलेले आहे। शेवटच्या बाजूला बघा, या ठिकाणी पहिल्या नंबरचे जे काही लाडक्या बहिणीचा अर्ज तुम्हाला दिसत आहे यांचे जून जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे आलेले नाही। पण बघा, अर्ज अप्रूव्ह दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी। बघा, तुम्हाला अर्ज अप्रूव्ह दिसत आहे ग्रीन मध्ये आणि पेमेंट बटनवर क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी पेमेंट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फक्त 16,500 रुपये, म्हणजे फक्त 11 ते 12 महिन्याचे जे आहे ते पैसे, 12-13 महिन्याचे पैसे या ठिकाणी दिसत आहे 16,500 रुपये। आणि शेवटचं पेमेंट झाल्याची तारीख बघा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेवटचं पेमेंट झाल्याची तारीख। म्हणजे पैसे त्यांचे तर जून जुलै ऑगस्ट पासून बंद झालेले आहे, जून जुलै ऑगस्ट पासून या बहिणीचे पैसे बंद झाले, पण अर्ज त्यांचा अजूनही अप्रूव्ह आहे। अर्ज अजूनही अप्रूव्ह आहे म्हणजे याचा अर्थ काय, तर कोणत्याच बहिणींचे अर्ज रद्द केलेले नाही। ज्या बहिणीचे जून जुलै ऑगस्ट पासून पैसे आले नाही त्या बहिणीचे अर्ज शासनाने ऑनलाईन जे आहे, ऑनलाईन अजूनपर्यंत वेबसाईट वरून रद्द केलेले नाही। म्हणजे यावरून क्लिअर झालं, ऑनलाईन वेबसाईट वरून रद्द केलेले नाही। मग आता बघा, तुम्हाला जर सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला, सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा झाला आणि तुम्ही केवायसी करायला जाताय, मग तुम्हाला हे प्रॉब्लेम येत आहे की तुमचा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही। एकतर महत्वाचा पॉईंट म्हणजे काय, एकतर ही असू शकते टेक्निकल प्रॉब्लेम। याआधी सुद्धा जेव्हा केवायसी सुरू झाली तेव्हापासूनच ही प्रॉब्लेम सर्वच बहिणींना येत आहे। मी सुद्धा काही बहिणींचे अर्ज जे आहे ते ई-केवायसी करून दिलेली आहे, त्यांना सुद्धा हा प्रॉब्लेम येत होता, पण काही दिवसानंतर त्यांची ई-केवायसी सक्सेसफुल सबमिट झाली। आता हा टेक्निकल प्रॉब्लेम तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकते, त्यासाठी तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा आहे, कदाचित तुमची ई-केवायसी पूर्ण होऊन जाईल। आणि जर समजा तुम्हाला समोर बघा वाट पाहायची आहे, कशाची, तुम्हाला वाट पाहायची आहे की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला येतो का। आता हा प्रॉब्लेम जर तुम्हाला सतत येत असेल, त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज लॉग इन करून पाहिला, या ठिकाणी तुमचा अर्ज अप्रूव्ह दाखवत आहे, मग विचारायचं नेमकं कोणाला, आता नेमकं काय होईल। तर आपल्यासाठी बघा आता एक शेवटचा मार्ग उरलेला आहे। जर ई-केवायसी मध्ये जर सारखी हीच प्रॉब्लेम येत असेल, तुमची केवायसी होतच नसेल, तर शेवटचा ऑप्शन तुमच्यासाठी आहे की ऑक्टोबर महिन्याच्या वितरणाची वाट पाहणे। ऑक्टोबर महिन्याच्या वितरणाची तुम्ही वाट पहा, कारण ऑक्टोबर महिन्याचं वितरण आता 10 ऑक्टोबरच्या आधी 2 ते 3 दिवसा, कारण ऑक्टोबर महिन्याचं वितरण आता 10 ऑक्टोबरच्या आधी 10 ते 8 ते 10 दिवसानंतर 100% होणार हे आपल्याला माहित आहे। ऑक्टोबर महिन्याचे पैसे आपल्याला येतात का, ऑक्टोबर महिन्याचे पैसे जर तुम्हाला येत असेल तर समजायचं की अर्ज अजूनपर्यंत रद्द झालेला नाही, त्यानंतर तुमचे कदाचित केवायसी होऊ शकते, हा जर प्रॉब्लेम तुम्हाला सतत येत असेल तर सर्वात पहिला टेक्निकल प्रॉब्लेम आहे। तुम्हाला वाटत असेल की शासनाने वेबसाईटमध्ये दुरुस्ती केली, पण तसं नाही, शासनाने वेबसाईटमध्ये बिलकुल दुरुस्त केलेली नाही। वेबसाईट चांगली चालत आहे, सुरळीत चालत आहे, त्यामागे कारण हेच आहे की आता ई-केवायसी करण्याची जी काही गर्दी आहे, जे काही ट्रॅफिक आहे ते कमी झालेलं आहे, त्यामुळे वेबसाईट चांगली चालत आहे। 70% बहिणींची ई-केवायसी झालेली आहे, त्यामुळे वेबसाईट चांगली चालत आहे, शासनाने दुरुस्त केलेली नाही। तुम्ही पुन्हा या ठिकाणी वेबसाईट ई-केवायसी करण्यासाठी प्रयत्न करा, तुमची ई-केवायसी 100% पूर्ण होईल।
माझ्या मते तर टेक्निकल प्रॉब्लेमच आहे. पण आता ऑक्टोबर जरी तुमची केवायसी होत नसेल तर ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता तुम्हाला येतो का, त्यासाठी तुम्ही आता वाट पहा. तो हप्ता जर आला असेल तर समजायचं की तुमचा अर्ज रद्द झालेला नाही आणि त्यानंतर केवायसी करण्याचा प्रयत्न करा. कारण 18 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही केवायसी करू शकता. 2 महिन्याची मुदत तुमच्यासाठी दिलेली आहे आणि ही तारीख वाढू सुद्धा शकते. 2 महिन्यापेक्षा जास्त तारीख वाढू शकते. त्यामुळे या ठिकाणी काळजी करण्याची बिलकुल गरज नाही. वेबसाईटवरून सध्या तरी कोणत्याच बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आलेले नाही आणि जर तुम्ही खरंच पात्र असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आणि तुम्ही जर टेक्निकली अपात्र असाल, या योजनेसाठी तुम्ही टेक्निकली अपात्र असाल, तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरी असेल किंवा काही वेगवेगळे उद्योग असेल, उत्पन्न जास्त असेल, 4 चाकी कार असेल, तर कदाचित तुमचे अर्ज अपात्र केले जाऊ शकतात. ऑटोमॅटिकली हे अर्ज रद्द झालेले असेल. त्यावर महिन्याचा हप्ता मिळतो का या गोष्टीची वाट पाहायची आहे आणि त्यानंतर तुमची केवायसी तुम्हाला सक्सेसफुल सबमिट करायची आहे. म्हणजे